16 फेब्रुवारीपासून ज्योतिबा खेटा यात्रेला सुरुवात। रविवार दिनांक 16 फेब्रुवारीपासून खेटा यात्रेला सुरुवात होणार असून त्यासाठीचं नियोजन पश्चिम महाराष्ट्र व्यवस्थापन समिती ग्रामपंचायतीच्या वतीने चालू आहे। कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगर असा पायी प्रवासाने रविवारी ज्योतिबाचे दर्शन घेतले जाते। कोल्हापूरच्या श्री अंबाबाईने पायी अणवाणी चालत येऊन श्री ज्योतिबा दर्शनासाठी खेटा घातल्याची आख्यायिका सांगितली जाते। हीच परंपरा चालू ठेवत कोल्हापूरचे भाविक ज्योतिबाच्या दर्शनासाठी अणवाणी पायी चालत रविवारचे खेटे घालतात। कोल्हापूर शहराबरोबरच आता महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील भाविकही मोठ्या श्रद्धेने खेटे यात्रेत सहभागी होत आहेत। माघ पौर्णिमेनंतर येणारा रविवार हा पहिला खेटा असतो। रविवार दिनांक 16 फेब्रुवारीला पहिला खेटा भरणार आहे। कोल्हापूर, वडणगे, निगवे, कुशिरे, गायमुख मार्गे ज्योतिबा मंदिरात भाविक चालत येतात। ज्योतिबा डोंगराच्या पायवाटा भाविकांच्या गर्दीने फुलून जातात। चांगभलचा गजर डोंगर घाटातून घुमत असतो। रविवारी पहाटेपासून मंदिरात भाविकांची दर्शनाला मोठी गर्दी होते। स्थानिक पुजारी, पश्चिम महाराष्ट्र व्यवस्थापन समिती ग्रामपंचायतीच्या वतीनं डोंगरावर येणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधेसाठी तयारी चालू आहे। 16 फेब्रुवारी ते 9 मार्च असे 4 रविवारी खेटे होणार आहेत। चौथ्या खेटेला भाविक देवाला अभिषेक, पोशाख, नैवेद्य अर्पण करून खेट्या यात्रेची सांगता करतात। येणाऱ्या रविवारपासून पहिला खेटा 16 तारखेला होतो। कोल्हापूर ते ज्योतिबा, कोल्हापूरचे भाविक भक्त चालत येतात श्री ज्योतिबांच्या दर्शनाला। त्याच्यानंतर श्री ज्योतिबांचे 5 खेट्यानंतर व अभिषेक करून या खेट्याची सांगता केली जाते। त्याच्यानंतर रविवारी संध्याकाळी 8:30 वाजता देवांचा पालखी सोहळा होतो। पालखी सोहळ्यानंतर 11 वाजता मंदिर बंद होतं। श्री दख्खनचा राजांच्या निद्रेची वेळ असते। त्याच्यानंतर पहाटे 4 वाजता घंटानाद होऊन मंदिर उघडलं जातं। मंदिर उघडल्यानंतर काकड आरती होऊन श्री दख्खनच्या राजांचा सकाळी 8 ते 9 अभिषेक केला जातो। अभिषेक नंतर 9 ते 10:30 वाजेपर्यंत श्री अलंकारी पूजा होते। अलंकारी पूजेनंतर 11:30 वाजता देवांची धूप आरती होते। त्याच्यानंतर 3 ते 4 परत नित्य नेमाचा दुपारी अभिषेक केला जातो। अभिषेक नंतर परत दुपारी बैठी श्री देवांची अलंकारी पूजा केली जाते। परत संध्याकाळनंतर देवांची रेग्युलर आपली शेजारती करून मंदिर 11 वाजता बंद होतं। केके न्यूज साठी प्रतिनिधी सनी काळे। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।